गरजेचं आहे. मित्र-मैत्रिणींनो, तुमचे प्रश्न असतील आणि तुम्हाला जर नाही ऑथेंटिक उत्तर मॅडम, आणि वन टू वन गाईडन्स हवा असेल, समायोजन जरी थांबले असं वाटत असलं, अगदी रत्नागिरी जिल्ह्याला काढलेला तुम्ही शिक्षणाधिकाऱ्यांनी काढलेला जी-आर बघा. त्याच्यामध्ये सरळ-सरळ आदेश निर्देशित करण्यात आलेला आहे, की तुम्ही तालुका स्तरावरतील समायोजन पूर्ण कंप्लीट करून घेणे. आणि आज शिक्षकांच्या मध्ये सुद्धा एक प्रकारची धांदल झालेली आहे. कारण एक वास्तव असं आहे, रत्नागिरी जिल्ह्यातील समाजशास्त्राच्या जागा आणि सायन्सच्या जागा ज्या अतिरिक्त झालेल्या आहेत, ते त्या तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये समायोजन होऊ शकत नाही. त्यामुळं त्या जिल्ह्यातील लोकांना जिल्हा बाहेर समायोजन करून घ्यावं लागते की काय, याची एक भीतीचं वातावरण सुद्धा निर्माण झालेलं आज दिसून येतं. सर सध्या म्हणूनच म्हटलं, सध्या आता अशी परिस्थिती आहे. याच्यामध्ये एकच आशेचा किरण आहे, की सध्या जस्ट वेट एंड वॉचची भूमिका घ्या. अजून 1 महिना या सर्व गोष्टींचं क्लॅरिटी व्हायला जाणार आहे आणि एका महिन्यानंतर 3 तारखेला सुप्रीम कोर्टाची एस-एल-पीची तारीख आहे. त्याच्यानंतर जर ती लवकर झालं ना, तर या शिक्षक भरतीमध्ये 40,000 ते 45,000 जागा येतील आणि जर नाही झालं, तर मात्र मग जागा कमी तर होतीलच, पण नंतर टप्प्यामध्ये विभागल्या जातील. टप्प्यामध्ये विभागल्या झाल्यानंतर पहिला टप्पा झाल्यावर दुसरा टप्पा होईपर्यंत चौथी टेट सुद्धा होणं तितकंच गरजेचं आहे. कॅल्क्युलेशन अजून बिघडत जातील म्हणून भरती वेळेवरती व्हायला पाहिजे हा एक मोठा कन्सर्न आहे. जर पहिला टप्पा वेळेवरती झाला, जूनच्या अगोदर मेमध्ये ज्या पद्धतीने ते बोललेले आहेत, की आम्ही अपॉइंटमेंट लेटर देऊ शिक्षकांना, त्या पद्धतीने झालं तर दुसरा टप्पा दिवाळीपर्यंत होतोय आणि या इयर एंड पर्यंत ऑलमोस्ट या भरतीचं सगळं चॅप्टर क्लोज करून पुढच्या मेमध्ये चौथी टेट होण्याचा मार्ग मोकळा होतोय. त्यामुळे म्हणजे व्यवस्थित होईल. पण आता दिवसेंदिवस येणारे जी-आर त्यामुळे अ, उमेदवारांची मॅड मानसिकता ढासळते. मॅडम, लाईव्ह मध्ये एक प्रश्न आहे अनिकेत सरांचा. ओके. टेटला 152 स्कोर आहे. बी-एससी डिग्री स्पेलिंग चूकमुळे 2023 ला नवीन काढली, पण बी-एड डिग्री सुद्धा 2023 ची होईल. सेम डेटमुळे मी जुनी डिग्री सीरियल नंबर, डेट टाकली. टीव्हीला न्यू दाखवली तर चालेल का? अ, अनिकेत सर, याच्यामध्ये तुमच्या डॉक्युमेंटेशनमध्ये काय फ्रॉजरी नसेल, 19-20 नसेल आणि ते जेन्युइन असेल आणि अपलोडिंग करत असताना तुमच्याकडे ते डॉक्युमेंटेशन नव्हतं आणि स्पेलिंग चुकलं आणि मिसमॅच येत होतं, म्हणून तुम्ही जर करता जुनं भरलं असेल आणि आता नवीन घेतलेल्यानुसार तुम्ही योग्य असाल, तर डीव्हीला ते कन्सिडर केलं जातं. फक्त त्याचे स्ट्रॉंग एव्हिडन्सेस तुमच्या सोबत पाहिजेत. डॉक्युमेंट्स बद्दल तेच आहे. जुनं असेल, नवं असेल तर विषय नसतो. कारण बऱ्यापैकी काही उमेदवारांचे नाव चुकलेलं असतं, स्पेलिंग मिस्टेक किंवा बर्थ डेट त्याच्यामुळे ते नवीन काढलं असलं कुठलंही असलं फक्त डी-व्हीच्या वेळेस यू शुड एबल टू जस्टिफाय इट, की बाबा हेच तोच मी आहे आणि माझ्याकडे हे नवीन आहे आणि पूर्णतः पुरावे तुमच्याकडे असले पाहिजेत. ॲप्लिकेशन केलेलं, तुम्ही तिथं दिलेलं, हे सगळं डेट वाईज असलं, तर मात्र कोणताच प्रॉब्लेम येणार नाहीये. असेच सर बरेच प्रश्न आहेत. म्हणूनच आपल्याला हे टीचर मेंटरशिप घ्यावी लागली. त्याचं कारण असं आहे, की असे सिंगल प्रश्न विचारणारे खूप आहेत. आता आपण अगदी 12 वाजत आले लाईव्ह करतोय तरी सुद्धा जर एवढी मुलं एक आतुरतेने वाट पाहतात आहे, म्हणजे तुम्ही विचार करा, की शिक्षक भरती म्हणजे डोकं बधीर होण्याचं काम आहे. ना निकाल भेटतोय, ना पॉझिटिव्ह काही तर न्यूज भेटते, पण रोज एक बॉम्ब फुटतोय. अशा पद्धतीचं मॅडम सगळं आहे. मॅडम, तुम्ही म्हणत असाल, तर आजच्या या शिवजयंतीच्या निमित्तानं आपण जे लाईव्ह आलेलो आहोत, या माध्यमातून मी सांगू इच्छितोय, की आपण टीचर मेंटरशिप घेतलो, तर साधारणपणे कोणकोणते मुद्दे आपण या अभियोग्यताधारकांसाठी कव्हर करू शकतो. एक, शिक्षक होण्यासाठी संपूर्ण मार्गदर्शन या टीचर मेंटरशिपसाठी आपल्याकडून दिलं जाईल. त्याच्यामध्ये पहिला मुद्दा येईल प्रेफरन्स. प्रेफरन्स म्हणजे पसंती क्रम किंवा प्रेफरन्सचा फॉर्म भरताना घ्यावयाची काळजी आणि त्या बाबतीत लागणारा योग्य तो सल्ला. त्यानंतर पवित्र पोर्टलशी संबंधित असणारे सगळे प्रश्न, मेरिट लिस्ट, त्याचं ॲनालिसिस, आपण कुठं बसतो, आपण टिकतो का, या बाबतीत 1 to 1 गाईडन्स. डॉक्युमेंटेशन व्हेरिफिकेशनला जाण्यापूर्वी घ्यावयाची काळजी. काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये तुम्हाला काही सपोर्ट लागला, तर त्या बाबतीत आपल्याला बोलता येईल. अगदी परीक्षेपासून
अपॉइंटमेंट ऑर्डर मिळेपर्यंत स्टेप बाय